एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। हिंगोलीच्या बोरखेडी, रामप्रसाद नगर या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। हंडाभर पाण्यासाठी आता महिलांना वनवन भटकंती करावी लागते। गावात जलजीवन मिशनचं काम बोगस झाल्याने गावकऱ्यांना खरं तर पाणी मिळत नाहीये। गावातील पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने 3 किलोमीटर वनवन भटकंती करत येथील शालेय विद्यार्थ्यांसह महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। अनेक वेळा पाण्याची मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने येथील गावकऱ्यांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोलीच्या रामप्रसाद नगर या गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। येथील महिलांना वनवन भटकंती करत आपली पाण्याची तहान भागवत असल्याचं पाहायला मिळते। मी सध्या हिंगोलीच्या रामप्रसाद नगर या गावामध्ये बघू शकता की या गावातील महिलांना ज्या आहे ते वनवन भटकंती करत गावातील विहिरी जवळपास 3 किलोमीटर विहिरीवरून पाणी लागण्याची शिवड आलेले बघू शकता की या ठिकाणी या गावातील संपूर्ण पाण्याचे स्रोत आटल्याचं पाहायला मिळते। विहिरीला देखील संपूर्ण विहिरीने या ठिकाणी तळ गाठलेला आहे। या गावामध्ये जलजीवन मिशनचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे, मात्र काम पूर्ण होऊनही या गावात जे योजनेचं पाणी मिळालं नाही। संपूर्ण काम बोगस झाल्याने या गावातील महिलांना पाण्यासाठी आता वनवन भटकंती करण्याची वेळ येथील महिलांवरती आल्याचं पाहायला मिळते। बघू शकता आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात। ताई, मला सांगा, या ठिकाणी आपण किती किलोमीटरहून पाणी आणताय? 3 किलोमीटरहून सर। कशी परिस्थिती गावात तुमच्या? आमच्या गावामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे। आमच्या इथं पाण्याचं जलजीवनचं काम कमी जास्त 1.5 वर्षापूर्वी नुसते नळ लावून ठेवले, अर्धवट काम बांधकाम चालू करून ठेवलेले। पाण्याचं अद्याप आम्हाला पाण्याचं एक थेंब पण नाही। आमच्या गावात साहेब पाणीच नाही। पाणी म्हणजे लय अडचण आहे। म्हातारे माणसाचे पडतात झडतात, पाणी नाही काय नाही। एक तर हापशीला पण पाणी नसतं। आता कसं उन्हाळा लागला, आता तर थेंबर पण पाणी येत नाही। आम्ही 3 किलोमीटरहून पाणी आणतो। फक्त नळ आम्हाला नावासाठी केलेले आहेत, आमच्या गावात पाणी नाही, काहीच नाही। सरकारकडे हीच मागणी आम्हाला की लवकरची लवकर पाणी द्यावं आमच्या गावामध्ये, बस। गावामध्ये जलजीवन मिशनचं काम करण्यात आलंय, मात्र जलजीवन मिशनचं काम बोगस झाल्याने येथील गावकऱ्यांना या योजनेचं पाणी मिळालं नाही। त्यामुळे आता प्रशासनानं यांना टँकरने पाणी पुरवठा करावा व कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आता गावकऱ्यातून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।